सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट वाचून दाखवते. शीर्षक आहे, तू जैसी है वैसे ही रहना. दमयंती कधीच चार चौघींसारखी नव्हती. लहानपणापासून तोत्रेपणा मागे लागला होता, पण तिनं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं कधी सोडलं नाही. काळा सावळा वर्ण, डोळ्याला चष्मा, यामुळे आधीच आत्मविश्वास कमी होता. त्यात तोत्रेपणाची भर पडून उरलाच आत्मविश्वाससुद्धा निघून गेला होता. तिची आई घरी पुरणपोळ्या, लाडू, चिवडा असं काही काही बनवत असे, विकत असे, आणि बाबा पोस्टात कामाला होते. दमयंती, कशाला भाग घेतेस ग वक्तृत्व स्पर्धांमध्ये? मला नीट बोलता येत नाही हे जगाला दाखवायचं आहे का? आई आसवं गिळत लाडू वळत होती. आई, असू दे ग. गोखले सर म्हणतात घे भाग. लोक हसतात, पण मला जमेल तसं भाषण करेन मी. टेन्शन आलं की शब्द बाहेर येत नाहीत, पण जमतंय मला आता. गोखले सरांनी जे सांगितलं ते करायचं, एवढंच दमयंतीला माहिती होतं. बाबा मात्र कौतुकाची थाप पाठीवर मारून म्हणत, तू परफेक्ट आहेस बेटा, कोणी काही म्हणू दे. त्यावेळच्या वक्तृत्व स्पर्धेत पहिलं वाक्य अजिबात बाहेर येईना. प्रेक्षकात बसलेली आई ते बघून अगदी कासावीस होऊन गेली. पुढे शब्द बाहेर येत नव्हते. मी मी दमयंतीनं एक कागद बाहेर काढून परीक्षकांना दिला. तो कागद वाचून परीक्षक म्हणाले, श्रोते हो, दमयंती स्तोत्रेपणामुळे काही वेळा शब्द आठवत नाही, त्यामुळे गलका करू नका. तिनं या स्पर्धेत भाग घेतला, यातच तिचं यश आहे. लोक कुजबुजत शांत झाले. काही वेळानं दमयंतीच्या तोंडून सावरकरांच्या भाषणातील पहिलं वाक्य बाहेर पडलं. मी मुक्तामधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, माझे नि तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी. सावरकरांच्या कवितेत नेहमी बद्धता आणि मुक्तता ही मध्यवर्ती कल्पना असते. मलाही तोत्रेपणामुळे मी मुक्त नाही असं वाटतं. तोत्रेपणाच्या कैदेत जखडली गेली आहे असं वाटतं. पण सावरकर महाराजांचं आयुष्य मी परत परत बघते. ते मला धीर देतात आणि माझी खात्री पटते की मी या कैदेतून नक्की मुक्त होणार आहे. टाळ्यांच्या कडकडाटात तिनं भाषण संपवलं आणि उत्तेजनार्थ बक्षीससुद्धा मिळालं तिला. आईनं विचारलं, त्या कागदावर काय लिहून परीक्षकांना दाखवलंस? दमयंती हसून म्हणाली, मी तोत्री आहे, मला थोडा वेळ द्या, कारण भीतीने माझे शब्द बाहेर येत नाहीत. आईनं तिला प्रेमानं जवळ घेतलं. सगळे लहानपण तोत्रेपणावर मात करण्यात गेलं होतं. लोकांनी केलेली कुचेष्टा, टक लावून बघणं, तिची नक्कल करणं, याची तिला सवय झाली होती. आपलं व्यंग तिनं कधीच लपवलं नाही. जेव्हा आईनं त्यावर पांघरून घालायचा प्रयत्न केला, तेव्हा ती आईला समजावत असे, जे आहे ते आहे, त्यात काय लपवायचं. आता ती कॉलेजमध्ये होती. स्पीच थेरपिस्ट होऊन तोत्र्या मुलांना मदत करावी हा तिचा निर्णय आईबाबांनी उचलून धरला होता. तिच्याच कॉलेजमधला नवीन रेगे हल्ली बरेचदा तिच्याबरोबर दिसायचा. नवीनचं नाव घेतलं की तिचे गाल लाल होतात, हे आईनं बघितलं होतं. नवीन आणि मी लग्न करणार आहोत हे ऐकण्याची आई वाट बघत होती. पण 4 वर्षांनी नवीन गावातून नाहीसा झाला. आईला दमयंतीच्या खोलीत पडलेलं नवीनचं पत्र दिसलं. दमयंती, तू मला आवडतेस, पण आपल्या मुलांमध्ये तोत्रेपणा आलेला मला सहन होणार नाही, म्हणून मी पुढे न जाण्याचा निर्णय घेतलाय. स्वतःचे अश्रू गिळून भंगलेल्या हृदयावर आपली आपण मलमपट्टी करून कामात मग्न असलेल्या दमयंतीकडे बघत आईनं डोळे पुसले. दमयंतीने विवेक सरांकडे गाण्याच्या क्लासला जायचं ठरवलं. जायला लागली तिथे. गाण्याने दमयंतीचा उल्हास तोत्रेपणाही पूर्णपणे गेला. तिचे विद्यार्थी वाढत होते आणि ते त्यांच्या तोत्रेपणावर मात करत होते, गात होते, नाटकात काम करत होते, डिबेटमध्ये भाग घेत होते. दमयंतीचे टेड टॉकवर भाषण झालं आणि आई बाबा धन्य झाले. एक दिवस दमयंतीच्या घरी एक मोठा लिफाफा आला.
शिक्षण मंत्र्यांनी तिच्या कामाची दखल घेऊन तिचा सत्कार ठेवला होता. सत्काराच्या दिवशी आई ठेवणीतली जरीची साडी नेसली, बाबांनी नवा शर्ट घातला आणि ते कार्यक्रमाला पोचले. दमयंतीचा सत्कार करताना तिला शाल, श्रीफळ आणि एक चेक दिला. दमयंतीला 4 शब्द बोलण्याची विनंती केली. अबोली साडीला सोनेरी जरी काठ असलेली सुंदर साडी नेसलेली दमयंती माईकजवळ गेली. तिच्या कानातल्या भोकरांवर खिडकीतून पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित होऊन तिचा चेहरा अजूनच उजळून निघाला होता. हे सावळं सात्विक रूप, ती जिद्द, ती मेहनत सगळे कौतुकाने बघत होते. मंत्री महाशय आणि श्रोते हो, आज माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे आभार मानते. माझ्या तोत्रेपणाने मला वेळोवेळी रडवलंय, हसवलंय, जिद्दी पण बनवलंय. मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत राहिले कारण गोखले सरांनी सांगितलं याची तुला मदत होईल. शब्द बाहेर येत नसत, लोक हसू लागत आणि भीतीनं माझी बोबडी वळे, पण मी हटले नाही. सहज भाषण करणाऱ्यांचा हेवा करणं मी प्रथम बंद केलं, कारण ही माझी स्वतःची लढाई होती. या लढाईत मीच माझे डोळे पुसले, मीच माझ्या जखमांवर फुंकर घातली आणि मीच माझ्या निराश मनाला ऋतिक रोशन, रणवीर कपूर, बोमन इराणी, इतकंच काय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जगाला गुरुत्वाकर्षण शिकवणारा न्यूटन अशा तोत्र्या पण अत्यंत यशस्वी लोकांची उदाहरणं दिली. ते रडत बसले का? लोक काय म्हणतील म्हणून घरी बसले का? मग मी का रडायचं? हेच मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलं. घाबरू नका, खचून जाऊ नका आणि स्वतःला कमी लेखू नका, लाजू नका. फेस युअर फिअर्स अँड ओव्हरकम देम. विवेक सर उठून उभे राहिले. त्यांनी तिच्या आईबाबांकडे दमयंतीस मागणी घातली. दमयंतीचे गाल परत एकदा लाल झालेले पाहून आईबाबांचे डोळे वाहू लागले. विवेकने एक गीत सादर केलं. ना तो हसना रुमानी कहीं, ना तो खुशबू सुहानी कहीं, ना वो रंगली अदाए देखी, ना वो प्यारी सी नादानी कहीं, जैसी तू है वैसी रहना, जग घुमे या थारे सारे ना कोई. शिक्षण मंत्र्यांचा 12 वर्षाचा मुलगा अमित माईकजवळ आला आणि म्हणाला, मी पण यांच्यासाठी गाणार आहे. जैसी तू वैसी ही रहना. त्याला एवढ्या लोकांपुढे गाताना बघून शिक्षण मंत्र्यांची अमितच्या भवितव्याची काळजी निघून गेली हे सांगायला नकोच. गोष्ट लिहिलेली आहे ज्योती रानडे यांनी. धन्यवाद ज्योतिताई, खूप छान गोष्ट आहे. खरं आहे, आपल्यावरती विश्वास असायला हवा. आत्मविश्वास आपल्याला सगळं काही मिळवून देतो. आणि ही जी दमयंतीची लढाई आहे ना, ही माझ्या श्रोतृवर्गाला पण नक्कीच भावेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा धन्यवाद ज्योतिताई. अशा सुंदर सुंदर गोष्टींसाठी माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला मी वाचत असलेल्या गोष्टी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. अभिप्राय द्यायला विसरू नका. मी तुमच्या अभिप्रायांची वाट बघत असेल. तर पुन्हा अशा सुंदर छान गोष्टीसह उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.